आपण श्री भगवती दुर्गा परमेश्वरी टेम्पल कलिना इथे जाणार आहोत। ते डॉमिनिक चाल तक्षशिला बुद्ध विहार ऑपोजिट कलिना युनिव्हर्सिटी इथे आहे। तर तिथे आपण जाऊन त्या देवीचं दर्शन घेऊया। चला तर मग आपण कलिना येथील श्री भगवती दुर्गा परमेश्वरी मंदिर कलिना येथे आपण जाणार आहोत। तिथे जाण्यासाठी आपल्याला सांताक्रूजवरून 313 व 312 व 37 नंबर बसने आपण कलिना युनिव्हर्सिटी इथे उतरावे व तिथून जवळपासच ते मंदिर आहे। चला तर आपण आज दुर्गा परमेश्वरीच्या दर्शनासाठी आपण जाऊया। मंदिराच्या दिशेने जात असताना रस्त्यातच भीमछाया सांस्कृतिक केंद्र कपिलवस्तू बुद्ध विहार आपल्याला दृष्टीस पडते। याच रस्त्याने आपल्याला पुढे चालत जायचं आहे। जर तुम्ही कुर्ल्याच्या दिशेने भगवती मंदिराकडे येणार असाल तर कुर्ला स्टेशन येथून 37 नंबर बस व 313 व 312 नंबरच्या बसने कलिना युनिव्हर्सिटी इथे आपण उतरावे। तसेच सांताक्रूज स्टेशनवरून 313 बस कलिना युनिव्हर्सिटी इथे येते। सांताक्रूज येथून आल्यावर आपण विद्यानगरी युनिव्हर्सिटी बस स्टॉप इथे उतरावे। समोरच युनिव्हर्सिटीचं प्रवेशद्वार आपणास दृष्टीस पडत आहे। बस स्टॉपला उतरल्यावर समोरच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर मार्ग आपल्याला दृष्टीस पडतो। युनिव्हर्सिटीच्या समोरच जो मार्ग जात आहे तिथून आपल्याला मंदिरापर्यंत जायचं आहे। युनिव्हर्सिटीला उतरल्यावर मनीष कॅफे येथून आपल्याला जो मार्ग जात आहे तिथून सरळच आपल्याला पुढे चालत जायचे आहे। युनिव्हर्सिटीकडनं पुढे आल्यावर आपण डाव्या साईडला रेनबो नावाची बिल्डिंग आहे, तिथूनच आपल्याला चालत पुढे जायचं आहे। आपण रेनबो बिल्डिंगकडनं जसंच पुढे आल्यावर राधाकृष्ण डेअरी दिसते, त्याच्या समोरच बाबू निवास म्हणून एक छोटं घर दिसत आहे। त्याच्या समोरच्या गल्लीतनंच आपण मंदिराच्या दिशेने जाऊ। जरा पुढे गेले असता मेसर्स ओमकार डेव्हलपर्सचा बोर्ड दिसतो आहे। तिथूनच डाव्या हाताला आपण वळल्यावर समोरच मंदिराचं सजवलेलं प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे। चला तर आपण प्रवेशद्वाराने आतमध्ये जाऊ आणि देवीचं दर्शन करू। छोटंसं प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे। छोट्याशा गल्लीतून आपल्याला आतमध्ये शिरायचं आहे। थोडंसं 10 पावलं आपण पुढे गेल्यावर डॉमिनिक चाळीमध्ये आपल्याला मंदिराचं दर्शन होतं। थोडंसं आत आल्यावर आपल्याला ओम श्री भगवती दुर्गा परमेश्वरी मंदिराचं दर्शन आपल्याला होत आहे। मंदिराच्या प्रवेशद्वारावरच पुष्पमाळाने त्याला सजवण्यात आलेलं आहे। जय श्री माता भगवती। जैसा लोग पसंद है आप जाओ निकिता के हस्ते भेज दो थोड़ा सा। हाँ उतना ही चावल। हाँ चावल थोड़ा ना हाँ थोड़ा सा ही। मंदिरात प्रवेश करताच आपल्या उजव्या साईडला दोन श्रीफळ लेके आएगी वो लड़की है ना उसके हाथ में देती है। पूजेसाठी ठेवण्यात आलेले आहे। ताट ताट दे दो। खीर के लिए ग्लास भी चाहिए। एक रोटी हाँ हाँ दिला ताट दिला ठीक है। एक आहे ताट आणखीन एक ताट दे बस। मंदिराच्या डाव्या साईडला महाकालीची प्रतिमा आहे, रोटी ना तिचं आपल्याला दर्शन होते। दोन ताटात रोटी बसणार ना। तीन नको करू दोन कर।
शंभू महादेवाचं छोटेखानी मंदिर आहे. त्याच्यासमोर नंदीची मूर्ती आहे. विजय मामा ना हाँ विजय मामा बोलो उसको. क्या मंगाए पानी पैसा खाना देती है वो है ना आई भगवती मातेची एकदम सुबक अशी मूर्ती आहे. मूर्तीच्या डाव्या साईडला गणपती बाप्पा विराजमान आहे व उजव्या साईडला महाकालीची प्रतिमा आहे. मंदिरात दुर्गा मातेची प्रतिमा आहे. दुर्गा परमेश्वरी टेम्पल है. ये कर्नाटक में मैंगलोर से 15 किलोमीटर में दुर्गा परमेश्वरी टेम्पल है. ठीक है ना. तो जहाँ जहाँ मैंगलोरियंस है वहाँ पे ये टेम्पल बनाया जाता है. और उसका बाद में आपने कांताराम में देखा होगा वहाँ पे पंजुर्ली और गुलिगा देवा और परगज्जा ये सब वहाँ का जो टेम्पल का जो विधि विधान है वो सब यहाँ पे भी करते हैं. ये पर्टिकुलरली अमावस श्रावण मास और ऐसे विशिष्ट दिन में ये मनाया जाता है. तो इसके लिए इधर हर साल कलीना में भी होता है. तो आज ये टेम्पल का आज नमस्तो है हाँ, ना. नमस्ते. और उसमें भूतकुल करके होता है जो आपने कांताराम में देखा होगा. तो भूतकुल भी आज वहाँ पे होने वाला है. इसका प्रतिष्ठान उधर किया है और वहाँ पे इसका पूरा आपको देखने के लिए अच्छा, मिलेगा. आपका नाम सर? सतीश. अच्छा, आप मुंबई से कहाँ से? मैं मुंबई कलीना में हूँ. अच्छा. हम कर्नाटक से बिलोंग करते हैं. थैंक यू. धन्यवाद. थैंक यू. थँक यू. दुर्गा परमेश्वरी देवीच्या आज नेमोत्सवानिमित्त अन्नदानाचा कार्यक्रमही ठेवण्यात आलेला आहे. भक्त अन्नप्रसादाचा लाभ घेत आहे. श्री दुर्गा परमेश्वरी मंदिराबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही? श्री दुर्गा भगवती श्री दुर्गा परमेश्वरी इधे पहले क्या निशा कट मन चालेल, करो. मारे. हम लोग 20 साल हो गए. कल हम लोग का ये हो गए महोत्सव हो गए. आज से हमारा मंत्र देवता और कल्लुट्टी पंचुर्ली का सत्य देवता पंचुर्ली का नेम जाता है. तो हम लोग इधर 15 साल से काम कर रहे हैं. हमारा सेवा हम 15 साल से इधर है. ये मंदिर की स्थापना कभी हुई थी, कुछ बता सकते हो? वो स्थापना कितना साल पहले? हमारा स्वामी जी कुमार स्वामी ने स्थापन किया है. पहले एयर इंडिया में था. उसके बाद इधर आके कम से कम 4-5 साल हो गए. अच्छा. कलिना में बहुत अच्छी तरह से हमारा सेवा हो रहा है. धन्यवाद. हा, माहिती दिल्याबद्दल आपलं धन्यवाद. तर सदर हा माहितीपूर्ण व्लॉग आपल्याला आवडल्यास माझ्या व्हिडिओ चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब, लाईक्स, कमेंट व शेअर अवश्य करावे. धन्यवाद. शुभ दुपार.